आपल्या इंडियामध्ये आजही आपल्या सर्जरीचा 100% रिझल्ट्स नाही आहेत आणि त्याचे साईड इफेक्ट्सही तेवढेच आहेत की नेक पेन बॅक पेन सारखे त्रास चालू आहेत लोकांना. ह्याचं मेन रिझन बघायला गेलं तर स्लिप डिस्क हे आहे की तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करताय, जसं खाली वाकणं झालं, मागच्या साईडला झुकणं झालं, साईडला झुकणं झालं, या सगळ्या ॲक्टिव्हिटी इझी होण्यासाठी हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर ऐश्वर्या प्रशांत देसाई. मी आय स्पाईन वेलनेसमध्ये स्पाईन कन्सल्टंट आहे. तुम्ही आजकाल आजूबाजूला बघत असाल की नेक पेन बॅक पेन सारखे त्रास चालू आहेत लोकांना. ह्याचं मेन रिझन बघायला गेलं तर स्लिप डिस्क हे आहे. हे तुम्ही बघू शकताय. हा जो पोर्शन आहे ह्याला डिस्क म्हणजेच गादी म्हटलं जातं. ही जी गादी आहे ही जेली फ्लुइड फॉर्ममध्ये बनलेली असते. जेली फ्लुइड फॉर्ममध्ये बनण्याचं रिझन हे की तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करताय, जसं खाली वाकणं झालं, मागच्या साईडला झुकणं झालं, साईडला झुकणं झालं, या सगळ्या ॲक्टिव्हिटी इझी होण्यासाठी ही जेली फ्लुइड फॉर्ममध्ये बनलेली आहे. ही जी गादी आहे म्हणजे ही जी डिस्क आहे ह्याचं मेन बेसिक फंक्शन जे असतं ते आपल्या गाडीच्या शॉक ऑब्झर्वर सारखं असतं. एखादा झटका लागला, जसं तुम्ही कार ड्राईव्ह करताय, बाईक ड्राईव्ह करताना एखादा जोराचा झटका लागला तर तो झटका दुसऱ्या हाडावर येऊ नये म्हणूनच ही जी गादी आहे ती ह्या दोन बोन्सच्या म्हणजे ह्या दोन हड्डीच्या मध्ये बनलेली आहे. ठीक आहे. आता हे झालं पुढचा पोर्शन, हा झाला मागचा पोर्शन. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेला पुढे वागताय त्यावेळेला काय होतंय, ही जी नस दिसते म्हणजे ही जी येलो कलरची तुम्हाला दिसत असेल ही जी स्पायनल कॉर्ड आहे याला स्पायनल कॉर्ड म्हटलं जातं. तुम्ही ज्यावेळेला पुढे वागताय त्यावेळेला या स्पायनल कॉर्डवरती प्रेशर येते, तुम्ही बघू शकता. आता या स्पायनल कॉर्डचं काम काय आहे तर आपण ब्रेन पासून आपल्या कमरेपर्यंत ही स्पायनल कॉर्ड पसरलेली आहे. ह्याचं बेसिक फंक्शन आहे की तुमच्या पूर्ण बॉडीला म्हणजे तुमच्या छोट्या ऑर्गन्सपासून मोठ्या ऑर्गन्सपर्यंत पॉवर, सेन्सेशन, रिफ्लेक्स सारख्या गोष्टी प्रोव्हाइड करणं. आता हा जो स्पाईन आहे तो 3 पोर्शनमध्ये डिवाइड असतो. अपर पोर्शन, मिडल पोर्शन, लोअर पोर्शन, सर्वायकल, थोरॅसिक आणि लंबार. ठीक आहे. ही जी स्पायनल कॉर्ड आहे, ही जी तुम्हाला येलो कलरची स्पायनल कॉर्ड दिसते ती तुमच्या पूर्ण स्पाईनमधून निघून म्हणजे ब्रेनपासून निघून तुमच्या छोट्या छोट्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचलेली आहे. स्पाईनचा जो सर्वायकलचा पोर्शन आहे तो त्याच्यातली जी स्पायनल कॉर्ड आहे ती तुमच्या ब्रेनला म्हणजे तुमच्या मेंदूजवळ आणि तुमच्या शोल्डरला कनेक्ट करते. थोरॅसिक जो पोर्शन असतो तो तुमच्या हातांपर्यंत पोहोचलेला असतो आणि हा जो लोअर पोर्शन आहे म्हणजे लंबारचा जो पोर्शन आहे तो तुमच्या कमरेपासून तुमच्या पायापर्यंत पोहोचलेला आहे. आता तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करताय, जसं पुढे वागताय त्यावेळेला काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे वाकल्यामुळे काय होतंय, नर्ववरती प्रेशर क्रिएट होतंय. प्रेशर क्रिएट होतंय म्हणजे काय ते बघा. ते काय करतंय, तुमच्या नर्वला म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डला धक्का मारतंय. आता आपण ह्या सगळ्याचं जे आपण बघितलं ह्याच्या ट्रीटमेंट लाईनअपवरती येऊया. ह्याची जी ट्रीटमेंट असते ही आपण 5 पोर्शनमध्ये डिवाइड झाले. 5 कुठले पोर्शन आहेत. पहिलं तर आपण जे मेडिसिन्स घेतो, मेडिसिन्स हे कसं आहे ना, मेडिसिन तुम्ही घेताय पण मेडिसिनचा असर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला बरं वाटतंय, पण नंतर मेडिसिनचं असर संपल्यानंतर पुन्हा जे पेन आहे ते येणारच आहे. त्यामुळे एंड ऑफ द डे मेडिसिन हा तुमचा लाईफ लॉंग क्युअर नसू शकतो. सेकंडली बघायला गेलं तर येतं फिजिओथेरपी. सेकंड पोर्शनमध्ये फिजिओथेरपिस्ट काय करतात, तुमचा जो तुम्हाला एक्सरसाइज देऊन, तुम्हाला स्ट्रेचिंग देऊन तुमच्या मसल्सवरचा जो प्रेशर आहे तो हटवण्यासाठी मदत करतात. बट ॲट द एंड ऑफ द डे तुमचं जे मसल्सचं पेन आहे ते कमी करायला मदत करतात, पण जे तुमचं नर्ववरती प्रेशर आलंय ते कमी ह्याच्याने होत नाही. तिसरा पोर्शन येतो स्पायनल ट्रॅक्शन. स्पायनल ट्रॅक्शन काय करतंय की तुम्हाला एक स्पेसिफिक वजन लावून मानेला किंवा कमरेला तुमचं जे बोन्सवरचं प्रेशर आहे किंवा तुमच्या गादीवरचं जे प्रेशर आहे ते हटवण्याचं काम करतंय. पण ते काय करतंय, तुमचं जे इन्फ्लामेशन आहे ते फक्त कमी करायचं काम करते. तुमच्या ज्या नर्ववरती प्रेशर येते ते कमी त्याच्याने होणार आहे का, नाही होणार आहे. चौथं येतं एपिड्युरल इंजेक्शन. एपिड्युरल इंजेक्शन इज लाईक अ मेडिसिन. ते पेन किलरचं काम करते, पण त्याचं जे आहे म्हणजे असं म्हणता येईल की 6 महिने 2 वर्षापर्यंतचा त्याचा जो असर असतो तो तेवढाच वेळ राहतो. त्याच्यानंतर पुन्हा तुमचं जे पेन आहे ते चालूच होणार आहे. आणि शेवटी येते ती सर्जरी. सर्जरी म्हणजे काय, स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरी. याच्यामध्ये काय होतंय की तुमची जी ही डिस्क बाहेर आलेली आहे, हा जो पोर्शन बाहेर आलेला आहे तो काय करतात, तो कट करून तुमच्या नर्ववरती जो प्रेशर आलंय ते हटवलं जातं. पण स्पायनल डिकम्प्रेशन सर्जरीमध्ये बघायला गेलं ते नर्ववरचं प्रेशर हटवतायत, पण आपल्या इंडियामध्ये आजही आपल्या सर्जरीचा 100% रिझल्ट्स नाही आहेत आणि त्याचे साईड इफेक्ट्सही तेवढेच आहेत. तर आता आपण येऊया शेवटच्या मुद्द्यावरती.
शेवटचा मुद्दा असा की जी तुमची सर्जरी आहे, ह्या जे 5 ऑप्शन्स तुम्हाला मी दिलेत, ह्याच्यापेक्षा बेस्ट जर तुमच्यासाठी काही येत असेल, विदाऊट सर्जरी जर तुमची ह्या डिस्कवरचं प्रेशर कमी होत असेल, ते तुमच्यासाठीच बेस्ट राहील की नाही? या 5ही प्रोसिजरपेक्षा एखादी अशी प्रोसिजर ज्या प्रोसिजरने तुमच्या नर्ववरचं प्रेशर हटणार असेल, सो दिस इज द बेस्ट अँड सेफेस्ट ऑप्शन फॉर यू ऑल. स्टे हॅपी.